आज मला वेगळी अशी काहीतरी गोष्ट सापडली आहे. काय ते पुढे सांगतेच. त्याआधी सकाळची सगळी कामे आवरून इथं गहू वाळायला घातले होते. त्यामध्ये थोडेसे किडे झाले होते आणि हे काही मला सापडलेलं होतं. तर याला तुमच्याकडे काय म्हणतात ते नक्की सांगा. त्यानंतर आता लाडोबा बसायला लागलाय. तर कळत नकळत ते कॅप्चर झालं कॅमेऱ्यामध्ये. आणि आज मला खूप जास्त गोड खाण्याची इच्छा झाली होती. त्यामुळे म्हटलं काहीतरी बनवावं. आज वेगळ्या पद्धतीने एक शिरा बनवणार आहे. त्यासाठी आता छान असा रवा भाजून घेतला. त्यामध्ये 2 कप दूध घातलं आणि अर्ध्या तासासाठी भिजत ठेवलं. त्यानंतर ड्रायफ्रूट्स थोड्या तुपामध्ये तळून घेतले आणि नंतर तूप घातलं. त्यानंतर अर्धी वाटी साखर घातली आणि ती मस्त कॅरमलाइज करून घेतली, म्हणजे वितळून घेतली. तर छान अशी वितळतच होती तोपर्यंत माझा गॅस संपला. त्यानंतर शिल्लक टाकी होतीच, लगेच जोडून घेतली आणि परत हे वितळवायला घेतलं. छान असं वितळल्याच्या नंतर त्यानंतर त्यामध्ये दुधामध्ये भिजवलेला रवा घातला. छान असं परतून घेतलं आणि लगेच ड्रायफ्रूटही घातले. त्यानंतर मस्तपैकी याला शिजवून घ्यायचं आहे. शिजल्याच्यानंतर छान असा खमंग असाही शिरा तयार होतो आणि खायला खूपच छान लागतो. एकदा नक्की ट्राय करून बघा. मी हे पहिल्यांदा ट्राय केलेला होता, पण खूपच छान झाला होता. त्यानंतर आता संध्याकाळच्या जेवणाची तयारी केली आणि पिऊला इथं चिप्स खायचे होते. त्यामुळे तिला आधी चिप्स तळून दिले आणि शंभूचंही इकडं मस्त खेळायचं चालू होतं. आजच्यासाठी एवढंच. बाय.